कमीत कमी ती 7 ते 8 महिने होईपर्यंत मुरा म्हैस दूध देते. जाफर तेवढं दूध देत नाही आणि 2-3 टाइम दूध काढूनच आणल्या म्हैस तिथून. तिथं ती 14 लिटरची म्हणून घेतली होती. आपल्या जवळ बी तिनं जवळपास 14 लिटर पर्यंत दूध दिलं. मी 10 म्हशीचा लॉट आणला होता. मंडळी नमस्कार. मंडळी आज आपण जिल्हा परभणी या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी जे शेतकरी बांधव जमलेले आहेत त्यांनी हरियाणातून सुमित पन्नू यांच्याकडून म्हशींचा लॉट आणलेला आहे. तर या ठिकाणी त्यांचा अनुभव कसा आहे, त्यांनी कशा म्हशी हरियाणामध्ये खरेदी केल्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्रथम जे शेतकरी आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. संदीप रामप्रसाद लोखंडे, लहान रोरा, तालुका मानव, जिल्हा परभणी. बघ, कधी गेलतात हरियाणाला? किती म्हशी आणल्या काय? ऑगस्ट मध्ये. बर, किती म्हशी आणल्यात? मी 8 आणले. बर, 8 म्हशी आणि 1 बुल. बर. मित्रांनी 2 घेतले. बर बर बर. असे आम्ही 10 म्हशीचा लॉट आणला होता. कसं काय अनुभव राहिला तुमचा हरियाणातला? म्हशी चांगला येतात, अजून पण ॲव्हरेज त्यांचं चांगलंच आहे. गाभण राहून पण सध्या व्यवस्थित दूध देतात. आणि विशेष म्हणजे सुमित सरची वारंवार फोन वाजतो, वारंवार चक्कर पण असते, अधूनमधून फोन नेहमी असतो. नियोजन सर्व त्यांचंच असतं. तर मंडळी सुमित शेठ देखील या ठिकाणी आलेला आहे. सुमित शेठ नमस्ते. नमस्कार सर, परिचय करा के दो अपना. मैं सुमित पानू, जींद हरियाणा से. अपना हरियाणा जींद में भैंसों का डेयरी फार्म है. जिस भी शेतकरी भाई को भैंस लेनी होती है, मुर्रा ब्रीड की अच्छी भैंस दिलाई जाती है, तो आप यूट्यूब के माध्यम से हमारा नंबर ले सकते हैं और हमारे से संपर्क कर सकते हैं. हे सर्व चांगलं आहे. कुठली फसवेगिरी नाही, कुठले काहीच नाही आहे. अजून पण मी एक गाडी आणणारच आहे त्यांच्याकडूनच. आणि मी तर हे सांगेल की बाबा ज्यांना कोणाला जायचंय ते यांच्याकडे जा. बर, तुमच्या गोट्यामध्ये आता साधारण किती म्हशी आहेत? माझ्या गोट्यामध्ये सध्या आता 18 म्हशी आहेत. बर, 18 म्हशी. मग सगळ्या मुराच आहेत का कोणत्या इतर जातीच्या? नाही, मुरा यांचे एकूण 8 आणलेले आहेत. तेवढेच मुरा आहेत. पहिल्यांदा जाफर आहेत. पहिले माझ्याकडे जाफर आहेत. बर, मग सुरुवातीला जाफर घेऊन परत मुर्राकडे का वळाला? जाफर जास्त दूध देत, म्हणजे कमी कालावधीत ती हे करते, आणि मुरा आहे ती थोडी जास्त सर्व्हिस देते बर, आणि शांत स्वभावाची म्हैस असते. पण कसा कसा फरक काय काय जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे म्हैस गाभण राहूस तर कमीत कमी ती 7 ते 8 महिने होईपर्यंत मुरा म्हैस दूध देते. जाफर तेवढं दूध देत नाही. बर बर बर. आणि गाभण राहण्यासाठी काय? गाभण राहण्यासाठी मी काहीच काही नाही, नैसर्गिक सगळं मी बुल आणलेलं आहे. हा. काही गाभण राहण्यासाठी तकलीफ नाही, काही नाही. बर, खाद्य कोणत्या म्हशीला जास्त लागतंय, कमी लागते, तसं काय आहे का? खाद्य जाफर म्हशीला जास्त लागतं. जास्त लागतं. त्याचं कारण काय? का कारण म्हशी मोठ्या असतात, हा. त्याच्यामुळे त्यांचं शरीर हे थोडं जास्त मोठं असतं. हा. त्याच्यामुळे थोडं त्यांना खायला जास्त लागतं. बर, आता कसं चालतं तुमच्या गोट्याचं नियोजन आणि किती लिटर दूध जाते ज्या पन्नू साहेबांकडनं म्हशी आणलेल्या आहेत त्यांचं? ते 8 म्हशी आणलेल्या आहेत मी त्यांच्याकडून, आणि त्यांचं अजून पण 12, काही 12 देतात, काही 14 देतात, पण लमसम 11चा ॲव्हरेज धरून चला त्यांचं. बर, त्याच्यातल्या किती गाभ गेलेत का काय? सर्व गाभ गेलेले आहेत. फक्त 1 म्हैस गाभ गेलेली नाही. किती किती महिन्याच्यात गाभ? अजून साधारण 2.5 महिने असे झालेले आहेत. मी ऑगस्ट मध्ये म्हशी असे आणलेले आहेत. साधारण तिथं तुम्ही किती टाइम दूध काढलं आणि किती लिटर पासून किती लिटरच्या म्हशी घेतल्या? साधारण मी 2-3 टाइम, कारण माझ्या काही गाभण होत्या, आणि 2-3 टाइम दूध काढूनच आणल्या म्हैस तिथून. बर बर. किती लिटर पासून किती लिटरच्या होत्या म्हशी? म्हैस तशी तर तिकडची 12च्या पुढूनच म्हैस आहे. बर, कमीत कमी तिकडे 12 लिटरची म्हैस आहे. बर. तिथं खरेदी केल्याच्या नंतर इथे किती दिवसात म्हशी पोच झाल्या तुम्हाला? तिथं 6 दिवसांना आल्या, म्हणजे तिथून गाडी निघाल्यापासून. बर बर बर. आणि विशेष म्हणजे जी म्हैस गाभण आहे ती असं गडबड करत नाहीत की काढून द्यायची, हे करायचं, तसं नाही. व्यवस्थित त्यांच्याच गोठ्यावर डिलिव्हरी करतात. पूर्ण मॅनेजमेंट त्यांचंच असतं. सोबत काही डॉक्टर वगैरे काही गरज नाही. त्यांचेच भाई आहे, ते व्यवस्थित दवाखाना आहे, ते व्यवस्थित करतात. मेडिसिन हे त्यांनी सोबत घेऊन दिलेलं असतं. काही काळजी करायची काम नाही. बर, दादा तुम्ही 2 आणलेत का म्हशी? मी 1 आणलेली आहे आणि यांनी 1 आणलेली आहे. बर, कसा कसा अनुभव राहिला तुमचा? अनुभव एकदम चांगला राहिला. जवळपास मी तिथे गेलो होतो, काय सोबतच गेलो होतो, काय घ्यायच्या इंटेन्शन गेलो नव्हतो, पण तिथे गेल्यावरती म्हशीला बघून असं वाटलं की आपण पण एखादी घ्यावं, अनुभव घ्यावं. त्याच्यामुळे मी 1 म्हैस घेऊन आलो. बर बर बर. मशीनचं व्यवस्थापन कसं काय होतं? तिथलं मशीन गोष्टी कशा होत्या? तिथलं म्हशीचं व्यवस्थापन 1 नंबर आहे. आणि बाकी गोष्टी पण सुमित सरने एकदम छान प्रकारे सांगितलं आम्हाला. तिथलं आजूबाजूचं वातावरण, तिथं ते तलाव वगैरे, ते पूर्ण
आता तुम्ही सुमित शेटकडून एक म्हैस घेतली, हो. तर तिथं किती टाइम दूध काढलं, इथं आल्यावर किती आम्ही दिलं? तिथं 2 टाइम दूध काढून बघितलं. हा. तिथं ती 14 लिटरची म्हणून घेतली होती. आपल्या जवळ बी तिने जवळपास 14 लिटर पर्यंत दूध दिलं. बर बर बर. काही अडचण आली का सेट होण्यासाठी म्हैस? नाही, थोडी पण अडचण नाही आली. आता लोक म्हणतात हरियाणाची म्हैस गाब जात नाही किंवा इथं आल्याच्या नंतर इथल्या वातावरणात सूट होत नाही, तर तशा काय अडचणी? तशी काय अडचण आणखीन तर काही जाणवली नाही, कारण आणखीन आणली तसे एकदा पण तिला इंजेक्शन पण नाही आणि काहीच नाही. बर. आणि गाप पण गेलेली 2 महिने झाली जवळपास लावून. बर बर बर. ही कल्पना कशी सुचली की हरियाणावरून म्हशी आणायची? आता सोबत गेलो होतो तर बऱ्याच वेळेस युट्यूबवर आम्ही तुमचे पण व्हिडिओ बघतो, तर आणखीन बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बघून ते सुचली होती कल्पना. बर 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 बर. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी अमोल अशोकराव कदम, राहणार किनोळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. मग तुम्ही किती म्हशी आणलेत? मी पण एकच आणली. काय सांगता त्या म्हशी जी म्हैस घेतली तिच्याबद्दल काय काय सांगता? कितीला घेतली, दूध किती होतं काय? ती मी संदीपराव सोबतच गेलतो. हा. मला तर काय म्हशीचा अनुभव नव्हता, मग हा. आम्ही सोबत गेल्यामुळं तिथं पाहिलं तर बरी वाटली आम्हाला. एक अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही एक घेऊन आलो होतो. बर बर बर. हा. जे सुमित शेट व्यापारी आहेत ते कसे शेतकऱ्यांना, आता आपण इकडून जातो इतक्या लांबून, तर काय शेतकऱ्यांना जबरदस्ती किंवा जास्त पैसे म्हणजे म्हशीत वाढवणे असं काय केलं का त्यांनी? नाही नाही, तसं नाही. ते आपल्याला म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत जो म्हैस विकणार आहे तिथला पण त्याच्यासोबत आपलं सूत्र जुळत असलं तरच ते समोर हो करतात, नाही तर आपल्या बजेट मध्ये बाहेर जात असलं तर नाही, विषय सोडून देतात ते. बर 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 बर. हे आमचे सहकारी आहेत, यांच्यासोबत बोला थोडं या म्हणून. तुमचं म्हशीबद्दल काय म्हणणं सांगा? कशात म्हशी एक नंबर आहेत. आपल्या म्हशीत आणि या म्हशीत काय फरक आहे? फरक क्वालिटी, दुधात गॅरंटी, हाँ, आणि एवढे पैसे जाऊन इकडे गॅरंटीच्या बस. सुमित शेठ, अभी ये जो सारे किसान भाई आए हैं आपसे मिलने के लिए आए हैं, किसी को अभी भैंस भी खरीदना है, किसी ने ले ली है, तो इनका अभी अनुभव कैसा कैसा है एक बार बताओ। अनुभव अच्छा है सर इनका। अपनी इधर 10 भैंस और एक रेड आया है। एक भैंस 2 भैंस एक एक करके 2 भाइयों ने ली थी, 8 भैंस अतुल सर ने ली थी। अच्छा रिजल्ट है, पहली बार जैसे लेके आए हैं नए आदमी के हिसाब से अपना 12-13 का एवरेज आ जाता है, बहुत अच्छा मानते हैं हम उसको। अगली बार ये भैंसें भी सारी भैंसें गाभिन हो चुकी हैं, अगली बार कोई भी भैंस 14-15 लिटर से नीचे नहीं रहने वाली इनकी। ठीक आहे ठीक आहे। तर मंडळी, अशा पद्धतीनं परभणी येथील शेतकऱ्यांचा हा होता अनुभव। जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही सुमित पन्नू डेअरी फार्म, जिंद, हरियाणा या ठिकाणी जाऊ शकता। धन्यवाद, नमस्कार. नमस्कार।